जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MHB मराठी न्यूजमध्ये. मित्रांनो, आज सकाळपासूनच सर्वच न्यूज चॅनल्सवर एकच मोठी बातमी वेगानं फिरत आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा बहिणींचे मेसेजेस आणि प्रश्नांचा पाऊस पडलाय. प्रश्न एकच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे 1,500 रुपये मिळतात ते आता थेट 2,100 रुपये होणार का? खरंच हप्त्याची रक्कम वाढणार का? याबद्दल नवीन अपडेट काय आहे? मित्रांनो, हीच सर्वात मोठी गुड न्यूज आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आणि अशाच सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, विषय असा आहे की केंद्र सरकारच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे EAC-PM अर्धवेळ सदस्य आणि SBI समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ शग्निशा के यांच्याकडून एक विशेष अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालामध्ये देशातील 15 राज्यांमध्ये महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा अभ्यास करण्यात आलाय, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिसाची सुभद्रा योजना या दोन्ही मोठ्या योजनांचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे. या कमिटीनं आपल्या शिफारशींमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती खूप मजबूत झाली आहे. ज्या भगिनी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या बँक खात्यातील बचत तब्बल 84% वाढली आहे. तसेच त्यांचा घरगुती आणि आरोग्यावरील खर्च सुद्धा वाढला आहे. म्हणजेच ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. अहवालात पुढे अशी महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे की महागाई आणि गरजा पाहता जर या योजनेच्या रक्कमेमध्ये वेळोवेळी वाढ केली तर महिलांची आर्थिक स्थिती आणखीनच सुधारेल. म्हणजेच केंद्र सरकारच्या समितीनेच आता हप्ता वाढवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. आता मित्रांनो, केंद्र सरकारकडून कौतुक झाल्यामुळे राज्य सरकारचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारनं देखील आश्वासन दिलं होतं की हा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये केला जाईल. त्यामुळे जे लोक या योजनेच्या विरोधात कोर्टात जात होते, याचिका दाखल करत होते, त्यांना तर हा चोख उत्तर मिळालंच आहे. पण आता प्रश्न उरतो की 2,100 रुपये कधी मिळणार? तर मित्रांनो, सध्या नुकतीच राज्य सरकारनं eKYC न केल्यामुळे लाखो अपात्र अर्ज बाद केले आहेत, ज्यामुळे सरकारचा मोठा निधी वाचला आहे. हा वाचलेला निधी हप्ता वाढवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात सरकार यावर नेमका काय ठोस निर्णय घेतंय, बजेटमध्ये याची घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या या मोठ्या शिफारशीमुळे लाडक्या बहिणींना लवकरच 2,100 रुपयांचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. यावर तुमचं काय मत आहे? हप्ता 2,100 रुपये व्हायला पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि खात्रीशीर अपडेटसाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.